जय भीम, जय संविधान. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढे पुस्तकप्रेमी होते आणि त्यांनी एखादी पुस्तक जाळावं म्हणजे ते पुस्तक किती विषारी आहे या गोष्टीची आपण कल्पना करायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती हा ग्रंथ जाहीररित्या जनसमुदायासमोर जाळला. दलित समाजाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी व त्यांच्यात गुलामीविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या तळ्यावर पाणी पिण्यासाठी नसून तर या तळ्यामध्ये चवदार तळ्यामध्ये गुरेढोरे, कुत्री मांजरं सगळेच पाणी पियायचे. एवढंच नाही तर गाई म्हशींना सुद्धा धुवायचं त्या पाण्यामध्ये. पण दलितांना त्या तळ्यावर जाण्याची सुद्धा बंदी होती. म्हणून एक व्यक्तिप्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. दलित समाजांना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत झाले. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला. या अगोदरही राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनीही मनुस्मृती हा ग्रंथ जाळावा असे म्हटले होते. त्यामुळे मनुस्मृती हा ग्रंथ जाणून घेणं, या ग्रंथाविषयी जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे. मनुस्मृती हा एक माणुसकीचा शत्रू आहे. ह्या ग्रंथामध्ये एवढे वादग्रस्त मुद्दे आहे की शेवटी बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळला. चला तर मग बघूयात या ग्रंथामध्ये असे कोणते वादग्रस्त मुद्दे आहेत ते. माणुसकीच्या शत्रूने म्हणजेच मनुस्मृतीने व्यक्ती, मठ, संस्था, क्षत्रिय, ब्राह्मण अशा सगळ्यांमध्ये जी घाण पसरवली, ज्या नीच प्रवृत्तीने 85% शूद्र महिलांना जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली, उच्च प्रतीची गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नव्हता, शूद्र स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शिक्षण घेतल्यास तो गुन्हा ठरत होता. एवढंच नाही तर कोणत्या समाजाने कोणत्या दिशेकडे तोंड करून बसायला हवं हे सुद्धा त्यांनी बंदी घातलेली होती. ब्राह्मणाचे नाव शुभ तर शूद्राचे नाव अतिशय किळसवाणे वाटायला हवं. स्त्री शूद्रांना शिक्षण घेणे हा गुन्हा आहे तर संपूर्ण स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये अशा गलिच्छ पोतडी म्हणजेच मनुस्मृती, अशा गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजेच मनुस्मृती. संपूर्ण स्त्रियांच्या बाबतीत मनुस्मृतीमध्ये असे काय वादग्रस्त मुद्दे आहेत ते आपण बघूयात. पहिलं, व्यभिचार हा स्त्रियांचा स्वभाव आहे. दुसरं, लग्नात वधूला दान केले जाते, त्यामुळे ती तिच्या नवऱ्याचा तिच्यावर मालकी हक्क असतो आणि म्हणूनच तिने त्याची वस्तू म्हणून हे कायमस्वरूपी ध्यानात ठेवावे. तिसरं, पती व्यभिचारी असो, त्याने कितीही बायका करो, तो गुणशून्य असो तरीही पत्नीने त्याची देवासारखी पूजा करायला हवी. चौथं, स्त्रिया पुरुष स्वरूप असो कुरूप असो, तो कसाही असो, बस त्याच्याकडून त्यांना एक शारीरिक सुखासाठी त्या अपेक्षेनं त्या त्यांच्याकडे बघतात. स्त्रियांना
यौनविषयी कुठलाही आदर राहत नाही. स्त्रियांना पुरुष कुरूप असो या स्वरूप असो त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्या पुरुषाचा भोग घ्यायचा असतो, उपभोग घ्यायचा असतो. 5वं, स्त्रियांनी पुरुषाला पाहिल्याबरोबर संभोगाची अभिलाषा उत्पन्न होते. स्त्री ह्या चंचल असतात, स्नेहशून्य स्वभाव असतात. आणि महत्त्वाचं 6वं, नवऱ्याने बायकोला सोडली, विकली, काही झालं तरी ती जिवंत असेपर्यंत त्या नवऱ्याची तिच्यावर कायमस्वरूपी मालकी हक्क असते. अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांनी मनुस्मृती भरून पडली. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेच्या 13व्या कलमाद्वारे आणि दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाहीररित्या जनसमुदायासमोर जाळला. अशा प्रकारचे एक ना अनेक मुद्दे मनुस्मृतीमध्ये दुनियादारीमध्ये वास्तवात आहे. आणि आज संविधान लागू होऊन 75 वर्षे पूर्ण झाले तरीही मानसिकता संपलेली नाही आणि याचे चटके समाज आणि संपूर्ण देश सोसत आहे. आपल्या परीनं जसं होत तसे या आंदोलनात आपण सहभागी होऊयात. त्यासाठी नक्की सपोर्ट करा. जय भीम, जय संविधान.